ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरंजामे घरी असतो आणि तो टीव्हीवर आता बातम्या पाहत असतो. आता त्यामध्ये साक्षी विरोधाच्या बातम्या येत असतात आणि अर्जुनने आज कोर्टामध्ये काय केलेलं असतं ते ते सर्वांनीच पाहिलेलं असतं. ते आता सरंजामे हे सर्व न्यूज बघत असतात तेव्हा अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिर्के ह्याच्या विरोधात अजून काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत आणि अर्जुन सुभेदार यांनी हे सुद्धा सिद्ध केलंय की साक्षी शिर्के या सततच कोर्टामध्ये खोटं बोलत आले आहेत. आता त्या बातम्या टीव्हीवर झळकत आहेत. हे पाहून सरंजामे जरा घाबरतो आणि समोर पाहतो तर तिथे अर्जुन आणि सायली त्यांच्याकडे येत असतात. मग सरंजामे मोठ्या तोऱ्यातच विचारतो, काय ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही परत आलात आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आला आहात का? एवढा आटापिटा करत आहात. आता टीव्हीवर ना मी तुमच्याच कौतुकाच्या बातम्या ऐकत होतो की तुमची ही कर्तबगारी आहे ती फक्त साक्षी शिर्केच्या बाबतीत दाखवा, कारण माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. तुम्हाला जे जमणार सुद्धा नाही. आता सगळं सरंजामे बोलणं ऐकून घेतल्यानंतर अर्जुन बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, झाली का आता तुझी बक. बर, आता माझा एक, कारण या फाईल मध्ये काय आहे तुला माहित आहे का? अरे, तुझ्या सगळ्या इनलिगल कामाची लिस्ट आहे, ते सुद्धा अगदी पुराव्यासकट. असं म्हटल्याबरोबर आता सरंजामे हसतो, कारण त्याला विश्वास बसत नाही की अर्जुन खरंच माझ्या इनलिगल कामाची लिस्ट आणली असेल. आता वाचून दाखवू का असं विचारल्यानंतर त्यावेळी सरंजामे असे हातवारे करत म्हणतो, वाचून दाखव असं म्हणण्याचा उद्देश असतो त्याचा. त्यावेळी सायली म्हणते, अहो थांब जरा. कशाला? अहो थांबा जरा. हे कशाला? काळे काम करणारे एवढे आहेत ना की फाईल वाचायला बसलेला ना तर 2 तास सुद्धा पुरणार नाही. तेव्हा सरंजामे हसूनच विचारतो, हे असे खोटे पुरावे ना माझ्यासमोर नाचवायचे नाहीत, आणि ह्या असल्या तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी, ऍडव्होकेट. तेव्हा अर्जुन म्हणतो, सरंजामे, मी तुला अगोदर सांगितलं होतं ना की गुन्हेगार हा कुठला ना कुठला पुरावा हा सोडून जातोच. अर्जुन बोलणं सरंजामेच्या मनावर घेत नाही, पण तेव्हा अर्जुन आता फाईल ओपन करतो आणि हसूनच म्हणतो, चल आता मी तुला ना तुझे कारनामे वाचून दाखवतो. आता हे पाहिल्यानंतर अर्जुन राजू यादव याचं नाव घेतो. आता राजू यादव याचं नाव घेतल्यानंतर इकडे सरंजामेचा चेहरा पडतो आणि मग धक्क्याने तो अर्जुनकडे पाहतो. अर्जुनची रिॲक्शन सुद्धा आता बघण्यासारखी असते. तो आता त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अरे लक्षात आहे म्हणायचं. असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि त्याला सांगतो की हा ड्रग डीलर आहे, त्याला अटकही झाली होती या प्रकरणामध्ये, परंतु इन्स्पेक्टर सरंजामेचं युजर म्हणजेच यांनी याच्याकडून लाच घेऊन त्याला सोडलं होतं. समजलं? दुसरं जी लिस्ट असते ते अर्जुन वाचतो आणि त्यामध्ये शिशिर सोनावणे तो नाव घेतो. लाच घेताना पकडला गेला होता, पण दुसऱ्या दिवशी तो सुटला आणि त्याचपेक्षा मोठं लाच तू घेतलीस असं म्हणतो. अर्जुन जेव्हा त्याचं कारस्थान बाहेर काढतो तेव्हा सरंजामे मात्र आता हातभर होतो. आता तो नंबर 3 एक फ्रॉड केस मध्ये तू FIR सुद्धा नोंदवून घेतली नाही आहेस, ती सुद्धा बघ आता म्हणत असतो. आता अर्जुन 4थी लिस्ट जेव्हा वाचून लागतो तेव्हा सायली म्हणते, अहो थांबा. त्याचा चेहरा बघा कसा पांढरा फेक पडला आहे. असं वाटते की त्यांना ना आता चक्करच किंवा विकनेस येईल. मग आता अर्जुन हसतो. तेव्हा सरंजामेचा चेहरा खरंच अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. अर्जुनने मोठी फाईल त्याची पूर्ण गोळा केलेली असते त्याच्या इनलिगल कामाची. त्याच्या आजपर्यंत कोणकोणते फ्रॉड केले असतात, कोणते काळे कारनामे केलेले असतात, या सगळ्यांची लिस्ट आता अर्जुनने गोळा केलेली असते. त्याच्याकडे खूप मोठा सरंजामेच्या विरोधात ट्रॅक रचलेला असतो, पुरावे सगळे असतात त्याच्याकडे. त्यामुळे खूप घाबरतो सरंजामे, त्याला सुचतही नाही काय आता करावं. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं सरंजामे, निघाली का हवा? अरे या 3 केसेस ऐकून तुझी तर इतके फाटली की जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्या केस मी
एक वेळ तेव्हा काय होईल तुझं, आणि अरे बापरे महत्वाचं केस तर वाचायची राहूनच गेली की. अर्जुन सायलीकडे पाहून म्हणतो, महिपत शिर्केकडून पैसे घेऊन बदललेले साक्षी शिर्केचे सगळे पुरावे हे अर्जुनच्या तोंडून ऐकून आता सरंजामे तर खूपच घाबरतो आणि ताडकन उठून उभा राहतो. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे सरंजामे, तुला वाटलं असेल अरे हे तुझे सगळे पुरावे माझ्या हातात आलेच कसे? अरे सरंजामे, सगळे ऑफिसर तुझ्यासारखे फ्रॉड नसतात, करप्ट सुद्धा नसतात. अरे जास्तीत जास्त ऑफिसर ना प्रामाणिक असतात, आणि अशाच एका प्रामाणिक इन्स्पेक्टर, प्रामाणिक ऑफिसर मला हे सगळे पुरावे मिळवून दिले, आणि जे पुरावे आता जज समोर आणणार आहे अशी अर्जुन चांगली त्याला भीती दाखवतो. तेव्हा तो खूप घाबरतो आणि अर्जुनकडे पाहत राहतो. त्यानंतर अर्जुन सायलीकडे एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना आता माहित झालेलं असतं सरंजामेचा चेहरा अगदी पाहण्यालायक झालेला आहे. तेवढ्या टीव्हीवर पुन्हा एकदा बातम्या झळकू लागतात. ती निवेदन सांगू लागते, वात्सल्य आश्रमाच्या इन्चार्ज होते मिस्टर सरंजामे, आणि आता ते निवृत्त झाले असे तरी संशयाच्या सुया यांच्याकडे वळतात, कारण साक्षी शिर्केचे लोकेशन रिपोर्ट हे बदलले जात असताना ऑफिसर इन्चार्ज काय करत होते आणि लपवण्याचा प्रयत्न करताना, किंवा हे सगळं त्यांचा प्लॅन आहे का, आणि यावर सगळ्यांमध्ये अर्जुन सुभेदार विजय मिळवणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बघत राहा आमच्या न्यूज. असा आता जेव्हा टीव्हीवर बातम्या झळकतात तेव्हा सरंजामे आता अर्जुनच घाबरतो आता पूर्णपणे. सरंजामे अजूनच आता घाबरतो आणि पूर्णपणे अर्जुनने आता त्याला कोंडीत पकडलेलं असतं, कारण पूर्णपणे अर्जुन त्याला चुटकी वाजवून सुद्धा देत नसतो, कारण भानावर आणतो चुटकी वाजवून आणि म्हणतो, हे बघ आता सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ऑलरेडी माझ्याकडे आहेत. आता वात्सल्य आश्रम केस मधल्या मला साध्य द्यायचे आहे की नाही, म्हणजेच आता हे वात्सल्याची केस चालू आहे त्यामुळे मला साथ देणार आहे की नाही असं विचारतो. त्यानंतर सगळ्या प्रकरणाची माझ्या काही संबंध नाही असा बोलतो. तेव्हा असं तुला कोर्टामध्ये सांगायचं तेव्हा तो आता सरंजामेकडे त्याची फाईल देतो असतो. तेव्हा परंतु सरंजामे आता ते फाईल सुद्धा घेत नाही. अर्जुन तिथे टेबलवरती फाईल टाकतो, तर आता सरंजामे अजून घाबरतो. तर आता दुसरा दिवस उजाडतो. सर्वजण पुन्हा कोर्टाची वेळ झाल्यानंतर ते कोर्टामध्ये उपस्थित राहतात. आता जज साहेब देखील आलेले असतात. तेव्हा कोर्टाची कारवाई सुरू असण्याची यावी असं जज साहेब सांगतात. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि आपलं स्टेटमेंट देऊ लागतो. म्हणतो की मी साक्षी शिर्के पूर्ण एका खोटा दिवस उभा केलेला आहे, खोटा रिपोर्ट उभा केलेला आहे, आणि जे फुटेज त्यांनी सबमिट केलं आहे 13 तारखेचं, त्या 13 तारखेचं नाही तर ते 11 तारखेचं होतं, आणि म्हणून त्यामधल्या 2 तास नक्की कुठे गेले होते याचं उत्तर त्या कधीच देऊ शकल्या नाही. आणि कारण त्यांना माहित होतं मी त्यांचं उत्तर क्रॉस एक्झामाइन करेन आणि मग मला लगेच कळेल की त्या नक्की 2 तास कुठे गेल्या होत्या. 13 तारखेला नाही तर 11 तारखेला गेल्या होत्या असं अर्जुनने स्टेटमेंट दिल्यामुळे इकडे साक्षी आणि महिपत घाबरतात. दामिनीने ऑलरेडी डोक्याला हात लावलेला असतो. मग हे पुढे आता अर्जुन म्हणतो त्याला म्हणायला की त्या कधी आश्रमामध्ये गेल्या नाही, एकदाच फक्त आश्रमाच्या गार्डन मध्ये गेल्या होत्या. बरोबर हे सगळं खोटं आणि मिलॉर्ड, अर्जुन म्हटल्याबरोबर आता कुसुम आणि सायली दोघे एकमेकांकडे हसून असं पाहतात. आता साक्षीचं एक एक करून खोटं सगळं बाहेर पडत असतं. मग पुढे आता अर्जुन सांगत असतो, आपण हे सिद्ध सुद्धा करून दाखवले की कोणाच्या रात्री त्या आश्रमाच्या गेट जवळ कोण होत्या. त्यांनी सांगितलं आपल्या की त्या आश्रमाच्या आतमध्ये कधीच गेल्या नाहीत, पण हे सगळं सुद्धा खोटच, कारण प्रीतीज ब्युटीचं विजिटिंग कार्ड, त्यांच्या बरोबर तुटलेले पेन, दुसऱ्या फोनच्या लोकेशन सुद्धा सिद्ध झालंय की कोणाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आतमध्ये गेल्या होत्या. तेव्हा अर्जुन असं स्टेटमेंट मांडल्यानंतर जज साहेब आता सर्व महत्वाच्या नोंदी घेत असताना तेव्हा दामिनी लगेच ऑब्जेक्शन घेते आणि एडव्होकेट अर्जुन सुभेदार नक्की काय करताय? अहो ते उगीच वेळ खाताय कोर्टाचा, आणि हे जे ते सगळं काही सांगतायत ना या सगळ्यांचे रिपोर्ट ऑलरेडी कोर्टामध्ये आहेतच. अहो ऍडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे जर काही नवीन असेल बोलायला तर बोलू शकताय, आणि नवीन काही आहे असं खरं तर मला वाटत नाही. त्यामुळे
युवा ऑनर, मला असं वाटत नाही की आपण आता 30 जुलै पर्यंत वाट बघायला हवी, कारण विलासचा मर्डर मधुकर पाटील यांनी केला हेच अंतिम सत्य आहे. तेव्हा सगळेजण आता दामिनीचे स्टेटमेंट ऐकत असतात. प्रिया नागराज जरा घाबरलेलेच असतात. त्यानंतर अर्जुन दामिनीला म्हणतो, ऍडव्होकेट देशमुख, अहो मला माहित आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे, पण घाबरू नका. तुम्हाला अजून कोणता पुरावा हवाय देतो की मी देतो. मग दामिनी आपली गुपचूप खाली बसते, पण तिचा चेहऱ्यावर आता स्पष्टपणे तशी काळजी पण दिसते. मग अर्जुन अगदी कॉन्फिडन्स असतो. तेव्हा आता तो बोलतो की मी तुमच्या समोर असा एक पुरावा देणार आहे की ज्याने हे सिद्ध होईल की मी साक्षीशीर की विलासचा खून केला आहे त्यांनीच. अर्जुन बोलल्यामुळे इकडे साक्षीला खूप घाबरल्यासारखं होतं. तिला धक्का बसतो आणि धडकी भरवते. आणि महिपत त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघे आता खूप घाबरलेले असतात. मग पुढे अर्जुन जज साहेबांकडे थोडा वेळ मागतो. तेव्हा परमिशन ग्रांटेड असा आता लगेच जज साहेब म्हणतात. मग आता महिपत जरा घाबरलेला असतो आणि मनातच तो विचार करतो, बापरे, आता कोणता नवा पुरावा उगवलाय काय माहित. जे काही असेल ते इथपर्यंत नाही आलं पाहिजे, बरं झालं असं म्हणून तो अगदी चलबिचल होत जातो आणि सुचतही नाही त्याला काही. अर्जुनला पुरावे सादर करण्यासाठी तो ऑलरेडी थोडा वेळ झालेला असतो आणि थोडा वेळ शिल्लक असतो. आता मग दुसरीकडे चैतन्य आणि सरंजामे आता एक फाईल शोधत असतात. त्यांना ती महत्वाची फाईल लवकरच काही सापडत नाही. तर इकडे कोर्टामध्ये सगळे घड्याळाकडे पाहत असतात. अर्जुनला असं वाटतं की कधी एकदाच चैतन्य सरंजामे इकडे येईल. सर्वजण आता वाट पाहत असतात की नेमकं असं कोणता पुरावा आता अर्जुन कोर्टासमोर सादर करणार आहे. आणि त्याचबरोबर आता साक्षीशीर केसचा विलासचा खून असण्याचा पूर्ण पुरावा त्याच्याकडे आहे. मनातून विचार करत असतात. सर्वांचं लक्ष दरवाजाकडे असतं की कोण येणार आहे नक्की कळत नाही. साक्षी सुद्धा घाबरलेली असते, तर कुसुमला सुद्धा काळजी वाटत असते. ती साईला हळूच विचारते, काय ग खूप वेळ लागतोय ना. मग आता सायली मनात विचार करते, हो खरंच खूप वेळ लागतोय, पण आता देवी आईकडे प्रार्थना करते, देवी आई प्लीज अशी ऐन मोक्याच्या वेळी तो आमची साथ सोडू नको, अशी परीक्षा बघू नको देवा. देवी आई मला आता सायली डोळे बंद करते आणि देवी आईची प्रार्थना सुरू करत लागते. मनोमनामध्ये ती म्हणत असते की देवी आई प्लीज आम्हाला तू मदत कर. काहीही झालं तरी ही केस आम्ही जिंकलो पाहिजे. दुसरीकडे सरंजामे अजून ती फाईल शोधत असतो. तो म्हणतो की याच कपाटमध्ये ती फाईल ठेवली होती, पण आता नेमके ऐन मोक्याला वेळी कुठे गेली काय माहिती. तेव्हा चैतन्य सांगतो, सरंजामे तुम्ही शोधा ती फाईल, कारण खूप महत्वाची आहे ती फाईल आपल्यासाठी. आहो तिकडे ना कोर्टाची कारवाई सुरू सुद्धा झाली असेल. तेव्हा सरंजामे म्हणतो, अतिघाई करत असतो आणि हो मी सुद्धा बघतोय चैतन्याला म्हणत असतो. कोर्टामध्ये ऑलरेडी सर्वांनी खूपच वेळ अर्जुनला दिलेला असतो. त्यामुळे दामिनी ताडकन उठते आणि म्हणते, ऑलरेडी सुभेदार यांना आपण खूप वेळ दिला असं वाटते आपल्याला. नुसता कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जर काही पुरावे असतात तर एव्हा ना तो कोर्टासमोर असता की नाही, परत तो होता की नाही आला असता. मग त्यांनी इतका वेळ का घेतला, खूप वेळ झालाय. दुसरीकडे चैतन्य सरंजामे दोघेही पूर्ण कपाट चालतात आणि तरीही त्यांना पुरावा सापडत नसतो. त्यावेळी दोघे आता जरा वैतागलेले असतात. चैतन्य एक पेज अगदी चाळून पाहत असतो, तपासून पाहत असतो की नक्की तो पुरावा असेल कुठे. आणि सरंजामे सुद्धा त्याच्याच मदतीसाठी तेथे असतो. इकडे जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदार हे पहा, कोर्टाचा वेळ खूप मौल्यवान आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमचा पुरावा सादर करण्यासाठी कोर्टाची पुढची तारीख मागून घेऊ शकता. तरी आता दामिनीला खूप हसू येत, कारण अर्जुन बरोबर आपण कोंडीत पकडतोय हे तिला माहित असतं. अर्जुन आपलं मत कोर्टासमोर मांडतो. मिलॉर्ड, तुम्हाला माहित आहे माझ्याकडे ऑलरेडी खूप कमी वेळ आहे, नाहीतर दुसरी तारीख मागून सुद्धा घेतली असती, पण तो पुरावा म्हणून आजच मला तुम्हाला दाखवावं लागणार आहे. सो प्लीज मी लॉर्ड माझी मदत करा, मला वेळ द्या. तेव्हा जज साहेब अजिबात आता त्याचा वेळ द्यायला तयार नसतात, कारण दामिनी बरोबर आता फुस लावलेले असते. त्याच वेळी द कोर्ट इज म्हणून जज साहेब आता त्याला काहीच वेळ देत नसतात. आणि तेवढ्यात एंट्री होते ते चैतन्याची. तो मोठ्याने आता म्हणतो, अर्जुन. तेव्हा आता कुठे जाऊन अर्जुनचा जीवात जीव येतो. सायली, अर्जुन, चैतन्य आणि कुसुम या सगळ्यांना आनंद होतो, कारण चैतन्य खूप महत्वाचा पुरावा घेऊन येते.
आलेला असतो. आता चैतन्य अगदी वेळेतच येथे आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे असतात. नक्की काय घेऊन आला हा विरुद्ध पार्टीबद्दल प्रश्न असतो सर्वांनाच. तर रविराजला सुद्धा आता प्रश्न पडलेला असतो. तोही जरा काळजीने सगळ्यांकडे पाहत असतो की असा कोणता महत्वाचा पुरावा सापडला असेल. मग चैतन्य आता तोच पुरावा अर्जुनच्या हातात सोपवतो. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आणखी थांबण्याची अजिबात गरज नाही, कारण मी माझ्या सिस्टीमची वाटच बघत होतो. तर आता तो पुरावा घेऊन आला आहे. तर आता नक्की कोणता पुरावा अर्जुनकडे असेल विचार करून साक्षी आणि महिपतच्या तोंडूनच पाणी पडलेलं असतं. मग आता अर्जुन म्हणतो, ज्या पिस्तुलाने विलासचा खून झालाय त्या पिस्तुलाच्या फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत. मिलॉर्ड, आता जज साहेब सगळे ते फिंगरप्रिंट चेक करून पाहण्याचा त्यावरती रिपोर्ट वाचू लागतात. ते पाहून इकडे साक्षी महिपत दोघेही घाबरतात. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होतो आणि मधुभाऊ, सायली, कुसुम यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो. मात्र रविराज आता प्रश्न पडलेला असतो, अर्जुन एवढे मोठे पुरावे घेऊन आलाच कुठून, याने तर मला याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. तेव्हा प्रिया आणि नागराचे दोघेही आता एकमेकांकडे पाहतात, कारण त्याच्याही तोंडचं पाणी पडलेलं असतं. तर दामिनी आता उगीच मध्ये काही बरळत असते. सारखी आपली ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणून तीच कोर्टाचा वेळ खेळवायला घालवत असते. मग आता ती म्हणते की हे जे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत हे कोर्टामध्ये ऑलरेडी सबमिट झाले आहेतच ना. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, हे पूर्णपणे खोटे आहेत मिलॉर्ड. जस्ट लास्ट टाइमला जे टेलिकॉम कंपनीचे रिपोर्ट होते तसेच खोटे त्यांनी सबमिट केले होते. ऍडव्होकेट देशमुख बाई तसेच रिपोर्ट सुद्धा खोटेच होते असं अर्जुन जेव्हा म्हणतो. मात्र अर्जुन हुशारीने पाहून मधुभाऊंना त्यांचा खूप अभिमान वाटतो असतो. मग आता तुमच्या हातात जे रिपोर्ट आहेत ना ते रिपोर्ट खरे आहेत मिलॉर्ड. त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचे नाही तर मी साक्षी शिर्के यांचे सुद्धा फिंगरप्रिंट आहेत असं त्यांना अर्जुनने पुरावा सादर केल्यामुळे पूर्ण कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता पसरलेली असते. साक्षी आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तर प्रियाला आता खूप वैताग येतो आणि ती म्हणते की शेवटी अडकलीस ती. मग आता रविराज हे ऐकतो आणि विचारतो, काय ग या साक्षीला तुला काळजी वाटते की काय? मग पुन्हा प्रिया नाटकी करून खोटं बोलू लागते. नाही हो बाबा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले मधुभाऊंनी गोळी झाडताना. साक्षीने फिंगरप्रिंट कसे येतील सांगा बरं. तेव्हा रविराज सांगतो, अर्जुनने ना अगदी खरे रिपोर्ट आणलेत आणि या पिस्तुलावर साक्षीचे खरे फिंगरप्रिंट आहेत असे आपोआप नाही उमटणार. त्या कागदावर आता प्रिया मनातच विचार करते, आता किल्लेदारला कसं सांगू की मी स्वतःला पिस्तुलावरची साक्षीचे फिंगरप्रिंट पुसून टाकले होते आणि त्यावर फक्त मधुभाऊचे फिंगरप्रिंट असायला हवे होते. तेव्हा नागराज म्हणतो की दादा, आता इथे उलट तपासणी द्यायची का तिची? आपण आता जज साहेब काय म्हणतात ते ऐकूया अगोदर. तर दुसरीकडे साक्षी आता घाबरूनच अण्णा हळूच म्हणते, अण्णा हे असं कसं झालं? अहो अर्जुन नक्कीच आता मला फासावर लटकवेल. प्लीज मला वाचवा प्लीज मला. आता जज साहेब हे सर्व रिपोर्ट चेक करून पाहतात आणि सांगतात की या फिंगरप्रिंट रिपोर्टनुसार साक्षी शिर्के आणि मधुकर पाटील या दोघांचे फिंगरप्रिंट त्यावर उमटलेले आहेत. त्यानंतर सर्वजण शांत असतात. तर दामिनी उठते आणि म्हणते, युवन, हा फक्त खऱ्या खोट्याचा खेळ सुरू आहे. या अगोदर जो रिपोर्ट दिला होता त्यावरती रिपोर्टवर फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट होते. मग आज अचानक त्यांच्याकडे एक दुसरा रिपोर्ट आला आणि हे महत्वाचं हे कसं खरं म्हणायचं ज्यावर साक्षी शिर्के सुद्धा फिंगरप्रिंट आहेत. पण हे कशावरून झालं सिद्ध? पेपर हा खोटा आहे आणि आता दिलेले पेपर हा खरा आहे. अहो काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? याचा अर्थ अगदी जीव तोडून प्रश्न विचारत असते. तेव्हा अर्जुन हसून म्हणतो, अहो ऍडव्होकेट देशमुख, प्लीज किती प्रश्न विचारताय? जरा शांत, फक्त उत्तर हवंय ना. जरा आता थांबा, एवढा का हे करताय तुम्ही त्रास? तर ऑफिसर इन्चार्ज यांनी जर उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल का? तेव्हा ऑफिसर इन्चार्ज नाव काढल्याबरोबर मात्र महिपत आणि साक्षी अजून घाबरतात. नंतर अर्जुन जज साहेबांकडे ही परमिशन मागतो की मला रिटायर्ड इन्चार्ज ऑफिसर सनंजामे विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन हवी. आता सनंजामे नाव घेतल्याबरोबर मात्र महिपत अगदी हादरून जातो.
तेव्हा परमिशन काढते असं म्हणत जज साहेब म्हणतात, त्यावेळी थँक्यू असं म्हणत अर्जुन म्हणतो अगदी थक्क्याने. दणक्यात सरंजामे हा कोर्टामध्ये एंट्री करतो तेव्हा महिपत साक्षी त्याचबरोबर तिथे असणार सर्वजण सरंजामीकडे पाहत राहतात. आता विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभा राहतो. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो की इन्स्पेक्टर सरंजामे, जेव्हा विलास मर्डर केस फाईल झाली तेव्हा ऑफिसर इन्चार्ज तुम्ही होतात? तेव्हा तो म्हणतो हो मी होतो. मग सगळे पुरावे तुमच्या ताब्यात होते? आणि सगळे पुरावे तुमच्या ताब्यात असतानाही म्हणतो. मग अर्जुन त्याला दुसरा प्रश्न विचारतो, अगोदर सबमिट केले फिंगरप्रिंट रिपोर्ट, आता सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट, यामध्ये काय पुरावा आहे? तेव्हा इन्स्पेक्टर जज साहेबांना सांगत असतात की सबमिट केलेले जे हे खरं आहे, आता जे सबमिट केले ते खरं आहे, फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत. 2 वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट रिपोर्ट सबमिट केले होते ते पूर्णपणे खोटे होते. आता असं म्हटल्यावर इकडे आता साक्षीच्या डोळ्यात अश्रू आणि पाणी येत असतं, अगदी रडकुंडीला येते. आणि आता कारण सगळे काय फासही तिच्या विरोधात पडलेला असतो. महिपत आता काहीच करता येत नसतं. तोही एकदम गप्प असतो, कारण ऑलरेडी आता त्यांचा खेळ संपलेला आहे. त्यानंतर आता सायली मधुभाऊ हे मात्र गालत हसत असतात. तेव्हा आता सरंजामे म्हणतो की साक्षी शिर्के याचे वडील महिपत शिर्के यांच्या सांगण्यावरून ते रिपोर्ट बदलले होते. आपण स्टेटमेंट जेव्हा तो कोर्टासमोर देतो तेव्हा मात्र आता महिपतचा चेहरा पाण्यासारखा होतो, कारण त्याचे ते डोळे रागाने अक्षरशः लाल झालेले असतात. आणि तो सरंजामे सगळं काही झालेलं खरं खरंच सांगत असतो, कारण याच्याकडे तो रागानेच पाहत असतो, त्या प्रकरणामध्ये अडकणार असतो. आणि त्याच वेळी आता 113% कळून चुकलेलं असतं. तर आता सरंजामे हळूच साक्षीकडे पाहतो, तर साक्षी अजून घाबरलेली. इकडे आता नागराज प्रिया या दोघांची तोंडचं पाणी पळालेलं असतं. तेव्हा कुसुम आणि त्यांच्या बरोबर रविरा दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो, कारण तर मधुबा आपल्या लेकीकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता खूपच या गोष्टीवरून कोर्टामध्ये अर्जुन आणि दामिनीमध्ये आर्ग्युमेंट होतात. अर्जुन जीव तोडून सांगत असतो त्या पिस्तुलाचे साक्षी शिर्केचे फिंगरप्रिंट सापडले आहे. दामिनी मोठ्याने आरडाओरडा सुरू करते आणि आपले हे स्टेटमेंट देऊ लागते. हो, सापडू शकत नाही, तिचे फिंगरप्रिंट या पिस्तुलावर सापडू शकत नाही. झटापट झाल्यानंतर तिथे फिंगरप्रिंट सापडू शकतात असं त्या पिस्तुलावर. तेव्हा अर्जुन आता पॉइंट टू पॉइंट नोटीस आणि मी लॉर्ड असं म्हणतो. आता दामिनी माहित असतं की ते झटापट झाली आणि झटापट साक्षीकडून विलासचा खून झाला. आणि अर्जुन हाच महत्वाचा पॉइंट जज साहेबांना आता लिहून घ्यायला सांगतो. ऍडव्होकेट दामिनी देशमुख स्वतः आता कबूल करायला की साक्षी शिर्के ही आश्रमाच्या आतमध्ये होती. आता जज साहेबांनी निर्णय घेतला की साक्षी शिर्के आता झटापटीमध्ये सामील होती आणि ती संशयी हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना फक्त संधी दिली जाईल. अशा मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग धन्यवाद.